आज आपल्यासोबत महेश कदम आहेत, केशरनंद ॲग्रोचे मालक, आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे किंवा ते शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतात. मित्रांनो, आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की पावसाळ्यामध्ये कलिंगड आणि तूर एकत्रित करताना काय काय प्रॉब्लेम येणार आहेत, काही अडचणी येणार आहेत. सगळीच लोक फायदे सांगतात महेश. प्रत्येक आता तुम्ही म्हणले बाबा तुम्ही व्हिडिओ बघता आणि सगळ्या तुम्ही फायदेच सांगता, त्याचं आम्हाला त्याचे दुष्परिणाम पण सांगा. त्यामुळे आता तुमच्याकडे काही जे काही प्रश्न आलेले आहेत कमेंट मार्फत आलेले असतील किंवा लोकांनी व्हिडिओ बघून, तर मला ते प्रश्न विचारा किंवा आपण दोघांच्या सल्लामसलत करून आपण ते लोकांसमोर मांडूया आणि त्याचं व्यवस्थित निरसन करून त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना झाला पाहिजे. मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून कलिंगड खरबूजामध्ये काम करतोय. आपलं मोठं काम आहे. कलिंगड, खरबूज असेल, मिरची असेल किंवा इतर जी भाजीपाला पिकत त्याच्यामध्ये. नमस्कार सर. नमस्ते. आज आपला विषय आहे की पावसाळी कलिंगड लागवड. तर तुम्ही आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना असं काय सांगा की पावसाळ्यात कलिंगड पावसाळ्यात का लावलं पाहिजे किंवा पावसाळी कलिंगडाचे काय फायदे येतात? हे सर, पैसा हा खूप इम्पॉर्टंट विषय बरं का, सगळ्यात महत्त्वाचं. आता बरेच जण सांगतात की पावसाळ्यात कलिंगड लावला की भरपूर पैसा होतो आणि त्याचा उत्पन्न म्हणजे थोडक्यात उत्पादन पण भेटतं आणि उत्पन्न पण भेटतं, पैसा पण भेटतो आणि त्याचं टनेज पण जास्त निघतं. तर मित्रांनो, विषय असा आहे, आता उन्हाळा संपतोय. मेची आज 28-29 तारीख आहे आज. तर आता आपल्याला अशी आशा आहे की पाऊस येणार आहे लवकर आणि भरपूर प्रमाणात पाऊस होणार आहे. त्यामुळं थोडंसं आपण चेंजेस करूया की पूर्ण नितळ जमीन, म्हणजे ज्या जमिनीमध्ये पाऊस झाल्यानंतर त्या जमिनीत पाणी टिकून राहणार नाही. टिकून राहणार नाही ह्याचा अर्थ की निचरा होणारी जमीन पाहिजे. थोडीशी ह्याच्या कडेला असेल, म्हणजे डाळाच्या कडेला असेल, उताराच्या साईडला असेल, ती जमीन आवश्यक आहे. थोडीशी खडेल किंवा आपली जी तांबडट जमीन म्हणतो, काळ्या जमिनीची खडेल राहतात ना छोटे छोटे खडे, मुरमाड मिक्स असलेली जमीन, तर काळी जमीन फक्त ती जमीन अतिउत्तम आहे. ज्या जमिनीमध्ये आपण पाऊस झाल्यानंतर चालू शकतो, कारण का आपण पावसाळ्यात बद्दल बोलतोय, ज्या जमिनीमध्ये आपण व्यवस्थित चालू शकतो. आणि त्याचं बेड प्रिपरेशन, बेड काढताना सर काय करायचं, आता नांगरटी झालेल्या आहेत बऱ्यापैकी. यावर्षी काय उन्हाळ्यात जास्त लोकांची पिकं झालेली नाहीत. पिकं झालेलं नसल्यामुळं नांगरटी आपण करून घेणार आहे. नांगरट केलेले आहेत. आता हे आपल्याला का करायचं चालू आहे, तर काय करायचं, आपण पूर्व पश्चिम नांगरट केलेलं असावी शक्यतो. दक्षिण उत्तर काकरून घ्यायचे आणि परत दक्षिण उत्तर काकरून घेतल्यानंतर परत आपल्याला ते जे टिलेज प्रिपरेशन आहे ना, त्याला कुठल्याही प्रकारचं जसं कंडिशन असेल, आता बरेच लोक म्हणतात की दक्षिण उत्तरच का पाहिजे बाबा बेड काढायचं, तर जिथं जशी परिस्थिती असेल तसं शेतकऱ्यांनी बेड काढायचे. त्याच्यानंतर विषय काय येतो माहिती आहे का, जर दक्षिण उत्तर बेड काढण्याचे दक्षिण उत्तर बेड काढण्याचा फायदा एक आहे की वेली पूर्वेकडे सकाळ सकाळ वाढतात आणि संध्याकाळी टोमॅटो क्लोज होतो दुपारी. त्यानंतर 3-4च्या दरम्यान कलिंगडाचा टोमॅटो ज्यावेळेस ओपन होतो, पर्णछिद्र जे म्हणतो, ते ज्यावेळेस अन्नग्रहण करायला सुरुवात करतो 4च्या नंतर कलिंगड, ज्यावेळेस टेम्परेचर मिडियम येते, दोन्ही साईडला वेली वाढतात. त्याच्यामुळे होतं काय पावसाळ्यात माहिती का, जर आपण असा दक्षिण उत्तर काढलं आणि पूर्वेला वेली वाढल्या, पश्चिमेला वेली जर वाढल्या नसेल, तर सेटिंग प्रॉपर होतं, त्याला जागा व्यवस्थित भेटते, ते पूर्ण रानभर पसरतं आणि मग त्याला कुठल्याही प्रकारचं एक दाटी न झाल्यामुळं कीड रोगाला आपसुकच ते कमी बळी पडतं. जर तुम्ही पूर्व पश्चिम बेड काढले आणि वेली इकडं आणि इकडं वाहिल्या, दोन्ही साईडलाच वेली वाढते, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे, तर दाटी एवढी जबरदस्त होती, त्याचा आळीचा अटॅक असेल, त्यावर नंतर बोलूया, तो प्रॉब्लेम येतो. त्यामुळे सुरुवातीलाच व्यवस्थित करायचं. शेणखत चांगल्या पद्धतीचं कुजलेलं टाकून घ्यायचं. शक्य असेल तर कोंबड खत तुम्ही टाकून घ्या बेड प्रिपरेशनला. त्याने काय होऊन जाईल की जरा हिट राहील थोडीशी, जरी आपल्या जमिनीमध्ये ही नसेल, गार पडणारी जमीन असेल किंवा थोडीशी जमिनीमध्ये. आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सॉईल आहेत, त्याबद्दल जास्त काय बोलायला नको, पण जिथं आपल्याला चांगलं पिकतं ना ती जमीन आपण सिलेक्ट करायची. हा जमिनीचा मुद्दा झाला. तर मग पावसाळ्यामध्ये अडचणी काय येतात, पाणी जास्त लागणं किंवा त्या एक प्रश्न असा की पावसाळ्यात मल्चिंग करायला पाहिजे का? हा, मल्चिंग 100% करायलाच पाहिजे. हा, मल्चिंग असं काय, मल्चिंगचं काय माहिती का, चांगल्या क्वालिटीचं मल्चिंग आता मी बऱ्याच ठिकाणी हिंडतोय, तर एक सर्वांनी लक्षपूर्वक बघा बरं का. म्हणजे आमचं काय आग्रह नसतो, आम्ही काय कोणाला रिकमेंड करतो, म्हणजे चांगलं असेल तेच रिकमेंड करतो. तर चांगल्या क्वालिटीचं मल्चिंग आमच्यात बारामती भागामध्ये प्रगतीचं मल्चिंग एक चांगलं भेटतं. प्रगती मल्चिंग म्हणून आहे, शिरवळची कंपनी. तर त्यांचं मल्चिंग खूप सुंदर आहे की चांगली थिन आहे त्याचं, म्हणजे व्हर्जिन मटेरियल वापरतात. तुम्ही कुठल्याही कंपनीचं चांगल्या ISI नोनीव असेल, कुठल्या असेल भारीतली कंपनी, कोठारे असेल, खूप ब्रँड मोठा आहे, त्यांचं तुम्ही मल्चिंग वापरू शकता. जेणेकरून काय तुमचं जी UV रेडिएशन आहे ती झालं पाहिजे, म्हणजे जे काही सनराईज आहे ना आतमध्ये नाही गेलं पाहिजे, सनलाईट रिफ्लेक्ट झालं पाहिजे. आणि ते जर चमकदार असेल, व्यवस्थित जर मल्चिंग असेल ना, तर जी किडी येणार आहे ती किडी रिफ्लेक्ट झाली पाहिजे तिथून. त्याचा एक फायदा आहे. काय फायदा होतो का? फायरला 100% फायदा होतो. जे व्हाईट फ्लाय, जे सकिंग पेस्ट आहेत ना, व्हाईट फ्लाय, थ्रिप्स, ॲफिड, जॅसिड, जी काही आपण म्हणतो की बाबा रसशोषक किडे आहेत त्या सकिंग पेस्ट,
त्या सगळ्या रिफ्लेक्ट होतात मल्चिंगमुळे. ते एक खूप मोठा फायदा आहे. UVAचा पण फायदा आहे की बाबा डायरेक्ट किरण आतमध्ये घुसत नाही, रिफ्लेक्ट केलं जातं मल्चिंगमुळं. तणांचं व्यवस्थापन खूप गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये हे केलंच पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारचं तणनाशक पण वापरायचं नाही, आपण ते पण व्हिडिओमध्ये नंतर बोलू. तणनाशक कुठल्याच प्रकारचं वापरायचं नाही. फायदे असतील तोटे असतील काय घेणं देणं नाही, आपल्याला ते वापरायचं नाही म्हणजे नाही वापरायचं, कारण की त्याचा अंश जमिनीमध्ये राहतोच. लोक बरीच जण वापरतात. साईटने अगोदर तुम्ही मारून घेऊ शकता, ग्रामोक्झोन सारखं किंवा 18 तुम्ही साईटनं बांधणे वगैरे मारू शकता. ग्लायफोसेट पण 10-15 दिवस अगोदर मारू शकता, पण मध्ये वापरायचं नाही. खुरपून वगैरे काढायचं, लहान आहे तोपर्यंतच खुरपून काढायचं. लागवड झाली, प्रॉब्लेम तोच होतो ना तणांचा. हा, तणांचा प्रादुर्भाव खूप आहे, त्यामुळे तण जे वेळेस लहान आहेत ना सर तोपर्यंतच काढून घ्यायचे. 18 सुद्धा आपल्याला वापरायचं नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 18 वापरलं त्या जमिनीवर तिथं राहिले का अंश राहिले, परत ज्यावेळेस वेली येतात तिथं आणि पाऊस पडला की त्या वेली तिथून आर तयार होती, मुळी तिथं चिकटल्या जाते जमिनीला, तिथं नशे आपटेक करते की लगेच लॉसेस येतात. त्याच्यामध्ये बर्ड नेक्रोसिस सारखे वगैरे रोग येतात. तर लागवडीचे अजून काय प्रश्न? दुसरा प्रश्न असा आहे की आता ज्या काय म्हणजे एस्टॅब्लिश ज्या व्हरायटी आहेत सध्या मार्केटमध्ये, तर त्या व्हरायट्यांना सगळ्याच व्हरायट्या काय तशा मनावाच्या रिझल्ट नाही, काही स्पेशल व्हरायट्या उन्हाळ्यातल्या आहेत कलिंगड. हा, पण ते शेतकऱ्यांना माहित नाहीत की बाबा ते पावसाळ्यात लावायचे नाहीत म्हणून. शेतकऱ्यांकडून काही व्हरायटी ब्रँड झालेल्या आहेत, मोठ्या मोठ्या कंपनीचे ब्रँड आहेत. आपण पण जॉन्सन व्हरायटी लावायला लावतो लोकांना. त्याचा फायदा आहे का मित्रांनो की ही व्हरायटी आता तुम्ही सर म्हणजे बोललात ना 10-15 वर्षापूर्वी काही व्हरायट्यांचा R&D झाला, म्हणजे 10 वर्षापूर्वी व्हरायटी मार्केटमध्ये आली. फॉर एक्झाम्पल आज 2024 चालू आहे, तर 2010ला काय व्हरायटी आल्या आहेत, 12ला काय आल्या आहेत. 2010ला जी व्हरायटी आली ना सर मार्केटमध्ये, सगळ्यांनी हे नोट करा, सगळ्यांनी आवर्जून बघा. 2010 साली जी व्हरायटी मार्केटमध्ये आली किंवा 15 साली जी आलेली असेल, तिची R&D सर पाठीमागे 4 वर्ष झालेली. अच्छा, बरोबर आहे. 3 ते 4 वर्ष तिचं प्रिपरेशन झालेलं आहे. त्यांच्या डोक्यात अगोदर आला, मी 2005च्या दरम्यान तो विषय लोकांच्या डोक्यात आला की आपल्याला अशी मार्केटला गरज आहे आणि अशी व्हरायटी काढायची. त्याच्यानंतर ती व्हरायटी त्यांनी करायला घेतली, ट्रायल एरर करत, मेल फिमेल त्यांचे घेत, वेगवेगळे जीन इंट्रोड्यूस करत त्या व्हरायटीमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये ट्रायल घेत ती व्हरायटी 2010ला मार्केटमध्ये आली किंवा ती सँक्शन आली. गव्हर्नमेंट 4 विद्यापीठाचं त्याला सँक्शन भेटून ती व्हरायटी मार्केटमध्ये विकायला आली. तर ती व्हरायटी विकायला आल्यानंतर तिचा प्रसार व्हायला 2 ते किती जरी जगातलं सोनं जरी असलं तरी ती 2 ते 3 वर्ष 4 वर्ष मार्केटमध्ये यायला वेळ लागतो किंवा प्रसार व्हायला वेळ लागतो आपल्यापर्यंत यायला, शेतकऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये. आज एवढं सर सोशल मीडियाचं एवढं जबरदस्त काम आहे की एक व्हिडिओ आपण बनवला तर हजारो लाखो लोक बघतात. त्यामुळं पहिलं असं नव्हतं. त्या साली 2010-15 साली एवढं असं अवेअरनेस नव्हतं लोकांमध्ये. एखादं काही नवीन आलं तर फास्ट पोहोचत नव्हतं. एखाद्या शेतकऱ्याने केलं, एखाद्या गावात केलं तर ते नातेवाईकांमार्फत किंवा एखाद्या कंपनीच्या एम्प्लॉयमार्फत त्या कंपनीचं चांगलं काम असेल तर ते प्रसार व्हायचं. मग त्यावेळेस जर व्हरायटी आली आणि ती आता व्हरायटी कुठलीच व्हायरसला बळी न पडण्यात अशी नसते. व्हरायटी व्हायरसला बळी पडतात, पण त्यातल्या त्या सहनशील असणारी व्हरायटी जिचं बाबा पर्णरंध्र चांगले किंवा पानं छोटी आहेत किंवा आपण जे म्हणतो की रटपणा आहे, जो लवकर मॅच्युअर होतात, त्यांना थोडासा सकिंग पेस्ट लवकर बळी पडत नाही किंवा मॅच्युरिटी वेलींना लवकर येते, चांगल्या वेली ताण्यात निघतात. म्हणजे अजून काही व्हरायटी डाउनी मिल्ड्यूला रेजिस्टंट आहेत किंवा अजून म्हणतो की आपण पावडर मिल्ड्यू असेल किंवा वेगवेगळे पावसाळ्यात येणारे हे 2च रोग शक्यतो पावडरपेक्षा डाउनी खूप अटॅक करतो. ओला करपा, अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट दोन्ही पण बऱ्यापैकी मॅटर करतात. मग ते सांगायचं काय की त्यावेळेस ते इंट्रोड्यूस केलं होतं त्या व्हरायटीमध्ये, बरोबर आहे. मग ती व्हरायटी आजपर्यंत चालायची म्हणलं तर शक्य नाही. आता जुन्या व्हरायट्यात 2-3 आपल्याला कोणाची नावं घेता येत नाहीत, कारण का तर ते थोडंसं लोक म्हणतात की हा प्रचार करतो की काय एकाचा असा विषय होतो, तो तसा नाही. तर लोकांनी काय लक्षात घ्यायची की ती व्हरायटी त्यावेळेस चालली होती, जी जीन इंट्रोड्यूस केलं ना सर त्या वर्षी तेच अजूनपर्यंत चालत आहे. कारण का एकदा एखादी ती व्हरायटी तयार झाली की त्यात नंतर काही चेंज करता येत नाही. त्याच्यापेक्षा प्लस व्हरायटी ती कंपनी आणू शकते, पण त्या व्हरायटीमध्ये काही चेंज करता येत नाही, आहे अशी चालते. मग त्या वातावरणाला सुटेबल असेल व्हरायटी 2010च्या वेळेस 15च्या वेळेस वातावरण वेगळं होतं. आज इतकं संमिश्र वातावरण, भेसळ वातावरण तयार झालं की कधी वारं येईल, कधी गारपीट होईल किंवा कधी पाऊस येईल, अवकाळी वगैरे हे अगोदर एवढं होतं पण कधीतरी 4 वर्षातून एकदा व्हायचं. तर मग हे वातावरणाला अनुकूल अशी व्हरायटी आत्ताच्या ज्या 3-4 वर्षात 2 वर्षात व्हरायटी ज्या झाल्यात ना त्या कुठल्याही कंपनीच्या असतील. असं नाही की बाबा एकच व्हरायटी आपण सांगत चाललंय तिचा झेंडा लावायचा असं काही नाही. कुठल्याही चांगल्या कंपनीची व्हरायटी सिलेक्शन करायची. व्हरायटी सिलेक्शनमध्ये एक महत्त्वाची बाब ही झाली की बाबा नवीन चांगली व्हरायटी सांगा. चांगली व्हरायटी आपण सांगू, त्याच्यावर पण बोलू, कुठली व्हरायटी चांगली काय 1-2 व्हरायटीवर पण बोलू. तर आज रोजी ज्या कंपन्यांची सर R&D ना रिसर्च ज्यांचा चांगला आहे, म्हणजे जे पालक करणारे शेतकऱ्यांना R&Dचं सांगतो तुम्हाला थोडक्यात की आपण कसं एखाद्याला म्हणतो, आपण एखाद्या ठिकाणी गेलं की आपलं काम आहे समजा, फॉर एक्झाम्पल आपल्याला कोणाकडून तरी कर्ज घ्यायचे, आपण बँकेत गेलो तर बँक 4 लोकांना विचारते की सर हा चांगल्या घरातला आहे, ह्याला कर्ज द्या.
आणि जर आपलं ऐका ना मला काय थांबून म्हणायचंय, ऐका. शेतकऱ्यांना R&D हा प्रकारच माहित सांगतो ना मी नसतो. R&D सांगतो थोडक्यात जे सांगतो सांगताय ना म्हणजे की आपल्याला R&D पाहिजे त्यांचं, तर ते प्रकारच माहित नसतो शेतकऱ्यांना. बरोबर आहे. तर आपल्याला जसं बोललं जातं की ह्या चांगल्या घरातलं ह्याचं काम करून द्या, तसं R&Dचा विषय. R&D म्हणजे काय की एखादी कंपनी स्थापन होती, नवीन नवीन ब्रीड काढते, हायब्रिड काढते, तर त्या हायब्रिड काढत असताना त्या हायब्रिडवरती रिसर्च झाला पाहिजे. म्हणजे ती हायब्रिड मार्केटमध्ये आणते ना, तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायल घेतले जातात, त्याच्यावर रोग पाडून बघितला जातो, किती सहनशील आहे, किंवा किडी एखादी नसेल तर किडी त्यावर टाकून बघितली जाते, किडा म्हणजे फिजिकली त्याच्यावर टाकले जातात, ती किती रेजिस्टंट करते का हे बघितलं जातं, अगोदर ट्रायल घेतल्या जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्रीड लावले जातात, नंबर ऑफ ब्रीड लावले जातात, त्यातून सिलेक्शन केलं जातं. म्हणजे भरपूर साऱ्या व्हरायटी लावायच्या, वेगवेगळ्या जंगली लावायच्या, जे हायब्रिड आहे ते लावायच्या, त्यातून प्रॉपर सिलेक्शन करायचं आणि ती व्हरायटी आपण मार्केटमध्ये आहे, त्याला 3-4 वर्षाचा काळ लागतो. आणि ही एक ठराविक सर्टिफाईड एक R&D असतात वेगवेगळ्या ठिकाणी कंपन्यांच्या, भरपूर ठिकाणी ट्रायल घेतल्या जातात. भारतात 4-4, 5-5 ठिकाणी एक कंपनी 3 ते 4 ठिकाणी काम केली. महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण इंडियामध्ये माझ्या माहितीप्रमाणे वाचलेला 19 का 20 काहीतरी ॲग्रो क्लायमॅटिक झोन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रो क्लायमॅटिक म्हणजे वेगवेगळं वातावरण आहे भारतामध्ये. किती काश्मीरला ॲपल पिकते तर खाली आपल्या इकडं ज्वारी पिकते तर खाली कन्याकुमारीला पिकू नाही शकत, असं वेगवेगळे ॲग्रो क्लायमॅटिक झोन आहेत. त्या प्रत्येक झोनला ती व्हरायटी चालते का ते बघितलं पाहिजे. आणि इंडियन कंपनीला थोडंसं हे करा तुम्ही, म्हणजे आपला बी अभिमानाची बाब आहे की सरकार जसं सांगतं आपली बाबा एक नेशन आणि आपली एकच व्हरायटी असावी किंवा एकच कंपनी असावी, तसं एकच कुठले तरी आपण व्हरायटी धरून चालूया किंवा एखादी कंपनी चांगली धरून चालूया आणि इंडियन असावी ती, जेणेकरून आपला देश पुढे जाईल, त्याला भवितव्य भेटेल. आणि आपल्या वातावरणात आलेली व्हरायटी किंवा तयार झालेलं जे ब्रीड आहे ते आपल्या इथं नक्कीच सहनशील राहतं. बाहेरून आलेलं जॉन्सन व्हरायटी बद्दल सांगताय, तर ते कुठं त्याचं R&D R&D त्यांचं जालन्यामध्ये R&D आहे त्यांची, 2 ते 3 ठिकाणी तिथं त्यांची प्लॉटिंग आहेत आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्यांचं ते ट्रायलला पण देतात. प्रत्येक कंपन्या करतात, प्रत्येक कंपनी भरपूर वातावरणाला ती व्हरायटी सहनशील आहे किंवा तिथल्या जालन्यामध्ये आज 100 कंपन्या रजिस्टर आहेत. तिथं खूप साऱ्या कंपन्या येतात मार्केटमधल्या भाजीपाल्यामध्ये, खूप सारं तिथं R&D म्हणजे बरेच रिसर्च होतो, सगळ्या गोष्टी होतात. ते R&Dचा विषय झाला की बाबा ते पालकत्व करणारं कोणतरी पाहिजे, तर ती व्हरायटी असेल किंवा तिथले जे ब्रीड असतात ते 100% ब्रीड त्याचे फायद्याचे ठरतात आपण ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये ग्रो करतो त्यावेळेस. थोडा काय असतं, नवीन व्हरायटी आली की लोकांचा पण प्रश्न असतो की रेट वगैरे हाय असतात किंवा काय, तर सर R&Dला जो खर्च लाखो करोडो रुपयांमध्ये खर्च होतो, एक व्हरायटी मार्केटमध्ये यायची तर 20-20, 25-25 लाख रुपये एक व्हरायटी रजिस्टरला लागतात. त्यामुळं आपसुकच रेट हे कंपनी घेत पहिल्यांदा रेट त्यांनाही परवडत नाही, त्याच्यामुळं ते गव्हर्नमेंटचं सँक्शन असतं, ते काय कुठं काय बाजारातून आणून मांडत नाही. बरोबर. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे R&D थोडक्यात मी सांगितलं, अजून मला त्याबद्दल काही प्रॉपर नॉलेज नाही आहे. बरेच आपले टेक्निकल लोक आहेत, मी जसं बघितलं माझ्या डोळ्यांनी जेवढी बघण्यात आली की बाबा पिकं असतात त्याच्यावरती काम केलं जातं आणि ती व्हरायटी जास्त चांगला ब्रीड सिलेक्शन दिलं जातं, एवढं आपल्याला माहिती. तुम्ही रिकमेंड करताय ती जॉन्सन व्हरायटी, तर ती तिचं R&D आहे म्हणायचं. हा, बऱ्याच कंपन्याच आहेत, तिथंच नाही अशा कलर्सेड आहे बरेच ह्याच्यामध्ये. पावसाळ्या व्हरायटीचं बद्दल बोलतोय आता पावसाळ्या व्हरायटीमध्ये काय सर, ज्याचं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं 2-3 व्हिडिओमध्ये माझं बोलणं झालं, आता नवीन काय बघत असेल तर त्यांनाही महत्त्वाचं ठरेल की मेल आणि फिमेल, नर आणि मादी कळी जी असते ती नराची त्याची काय आहे, जी जॉन्सन व्हरायटी त्यांचा विषय असा आहे की नरकळीचं जी पोलन ग्रेन देण्याची कॅपॅसिटी ती जास्त आहे, पोलन ग्रेन जास्त तयार करतं ते नरकळी, आणि मादी कळीची पोलन ग्रहण घेण्याची कॅपॅसिटी जास्त आहे. म्हणजे आपसुकच काय होतं, माशीचं प्रमाण, मधमाशी ही गरजेचीच आहे, सेटिंग काळात ही मधमाशी लागतेच बरं का, ऊन लागतं, मधमाशी लागते, खरंच मायक्रोन्युट्रिएंटचा व्यवस्थित समतोल असा त्यांना हे पाहिजे, फिडिंग पाहिजे व्यवस्थित, तर ती सेटिंगच्या काळात व्यवस्थित काम करतं. तर नर मादी कळीचं ज्यावेळेस व्यवस्थित पोलन ग्रेनचं वहन होतं त्यावेळेस ती सेटिंग प्रॉपर होत असतं. ह्या व्हरायटी आहेत ना, अशा नवीन आलेल्या जे ब्रीड आहेत ना, ह्याच्यावरती काम करतात ही लोक, आणि ती व्हरायटी खूप म्हणजे कॅप्सूल टाईपच निघताना असं बोटाच्या कांडकासारखं असं काकडीसारखं स्ट्रोक निघतो तिचा, आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा भारी पडतो की शेतकऱ्यावरती, की ज्यावेळेस सेटिंग होतं ना त्यावेळेस तो शेतकरी म्हणजे 100% मनाच्या कलिंगडामध्ये सक्सेसच झाला. आता सर तुम्ही सेटिंगचा विषय काढला तर अजून एक प्रश्न असा आहे की पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण असतं, तर ढगाळ वातावरणात माशी उठत नाही किंवा आपली मधमाशी प्लॉटमध्ये नाही आल्यामुळे सेटिंगला प्रॉब्लेम होतो किंवा 100% प्रॉब्लेम होतो, मधमाशीचा 100% प्रॉब्लेम होतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? विषय असा आहे, ढगाळ वातावरण असलं तर 100% अडचण येते. मधमाशी ज्यावेळेस फिरत नसते किंवा काय होत असतं त्यावेळेस एक काम करायचं आहे आपल्याला, काही बघा न्यूट्रिएंट असतात की जे कॅल्शियम बोरॉन आपण म्हणतो, किंवा जे काही अपटेक बॅक्टेरिया किंवा जे असेल फॉस्फरस पोटॅश अपटेक बॅक्टेरिया चांगले असेल ते खालून देणं गरजेचं आहे. त्यामुळे झाड त्या 2 ते 3 दिवसाच्या काळामध्ये सशक्त राहिलं पाहिजे, हे सगळ्यात. त्याच्यामध्ये ते झाड कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कमी, म्हणजे आपण जे म्हणतो की कमतरता नाही राहिली पाहिजे. 3-4 ढगाळ वातावरण किती दिवस असेल, 3 दिवस असेल, 4 दिवस असेल, काय तुमचं 15 दिवस तर नसणार आहे,
कधीतरी ऊन पडतं, कधीतरी मासे फिरले आणि नॅचरली पण सेटिंग होते बरं का, नाही असं नाही. पण आपण डायरेक्ट दावा करत नाही की नॅचरली होतीच म्हणून. वाऱ्यामार्फत सुद्धा पोलन ग्रेन इकडे तिकडे गेल्यानंतर कलिंगडामध्ये सेटिंग होती. असं काय लई सिव्हिअर प्रॉब्लेम येत नाही त्याचा. भरपूर दिवसापासून आपण करतोय कलिंगड की एवढं फ्रेश वातावरण. आणि विशेष काय, जून जुलैच्या लागवडीमध्ये काय होतं, पाऊस हा कंटिन्युअस नसतो आपल्याकडे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत आपले, नगर, अहमदनगर, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सातारा, सांगली असेल किंवा नाशिकचा काय भाग असेल, इकडं धुळ्याचा काय भाग असेल, म्हणजे खानदेशाला काय चिटकून लागेल असेल किंवा मराठवाड्याची काय बीड असेल किंवा शेजारी परभणी वगैरे, त्या भागात आपल्या इथे भरपूर कलिंगड होतं. पावसाचं प्रमाण कमी असतं, मान्सून पडतो ते सगळा कोकणातच जास्त पडतो. आणि नंतर ज्यावेळेस आपल्याला अडचण कधी येते, ज्यावेळेस रिटर्न असतो, मान्सून रिटर्न येतो, सप्टेंबर ऑक्टोबरला ज्यावेळेस मान्सून रिटर्न होतं ना, त्यावेळेस जरा ढगाळ वातावरण कंटिन्यू, ज्यावेळेस मुंबईमध्ये पाऊस पडत असतो कोकणात, त्यावेळेस आपल्याकडे कंटिन्यू ढगाळ वातावरण असले त्यावेळेस 100% प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची, शेतकरी तेवढे प्रिपेअर असतात. आणि त्यामध्ये ढगाळ वातावरणाला काय करू शकत नाही, मासे नाही बाहेर काढला असं काय काही यंत्र सांगतात कोणी. हा आर्टिफिशियली आपण हानीबीचं एखादं पेटे आणू शकतो, ठेवू शकतो, ते पण उठत नाही जर वातावरण सुटेबल नसेल ना. तर ते महत्त्वाचा मुद्दा आहे, बी कधी पण बाहेर पडत नाही त्याशिवाय. ओके. तर त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कलिंगडाला व्हायरस एक मोठा प्रश्न आहे. व्हायरस काय माहिती आहे का सर, ज्यावेळेस आपण नर्सरीमध्ये रोपं तयार करत असतो ना, नर्सरीमध्ये रोपं तयार करायच्या वेळेस ज्यावेळेस एखादा थ्रिप्स अटॅक करतो, ब्लॅक थ्रिप्स थायमान घातलेले किंवा एक येलो थ्रिप्स पण आहे, ते जर त्यावेळेसच नर्सरीमध्ये अटॅक झाला ना, तर त्या रोपांमार्फत किंवा तिथं पूर्ण प्लॉटमध्ये त्याचं प्रसार होतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण आता एवढं शिकलेलं आहे की थ्रिप्सला एक साईडचा जबडा असतो, एक साईडच्या जबड्याने रास्पिंग अँड सकिंग टाईपचे माउथ पार्ट असतात. त्याचं जे तोंड आहे ते रास्प करतं, म्हणजे वर खडायचं आणि त्यातून जे सेल्सॅप निघन तो प्यायचा. मग तो सेल्सॅप पिल्यानंतर त्याचं ते व्यवस्थित संगोपन, म्हणजे ते राहतं, ते तब्येत राहते चांगली त्याची आणि ते जास्त एरियामध्ये कव्हर करतं. तर मग त्याचा एक असं आहे की नर्सरी तुमची चांगली पाहिजे, त्या थ्रिप्सवर तुमचं कंट्रोल पाहिजे. आणि अजून एक लक्षात, तुमचं तरकारीचं क्षेत्र, आता काय कलिंगड पावसाळ्यात लावणारे शेतकरी त्यांचं काय ना काय तरकारी असते, तर तेच क्षेत्रावरती सतत कलिंगड लावणं किंवा तीच तरकारी करणं. फॉर एक्झाम्पल आता लोकांनी उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लावलाय, टोमॅटोवरती ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक झाला किंवा मिरची शेजारी, लोक काय आंतरपिकात पण मिरची लावतात किंवा लावतात आणि मिरचीवर ब्लॅक थ्रिप्स आला, ते होस्ट प्लांटर्स आहे ब्लॅक थ्रिप्ससाठी. आता कलिंगड पण होस्ट झाले, म्हणजे आता अजून एक महत्त्वाचं लक्षात घ्या, ब्लॅक थ्रिप्स कलिंगडावरती नव्हतं पण आता सिव्हिअर इन्फेस्टेशन झाले कलिंगडावरती पण सर्रास येतोय. तर विषय असा आहे की ते जे जुनं रोटन क्रॉप आहे ते आपलं पूर्ण नामशेष झालं पाहिजे किंवा 15-20 दिवसाचा गॅप पडला पाहिजे, ते पूर्ण जाळून टाकलं पाहिजे किंवा त्याचं काहीच रानात ठेवलं नाही समज पाहिजे किंवा त्याच्यावरती व्यवस्थित स्प्रेइंग करून नंतरच आपण दुसरं सेकंड क्रॉप किंवा त्या शेजारी क्रॉप लावलं पाहिजे. जरी आपण एखादा कलिंगड लावलं तरी पहिल्यापासून बायो 303 असेल, आबेसिन असेल, लवकर मारलं तरी चालतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आता सिजेंटाचं सिमोडिस आलेलं आहे, शिनवा आलेलं आहे, वेगवेगळ्या कंपन्यांची भारी औषधं आलेली आहेत, ती तुम्ही प्रिव्हेंटिव्ह फवारा घ्या, काही प्रॉब्लेम येत नाही. थोडंसं प्रमाण कमी घ्या, पानं रेट होतं नाही काय नाही, पावसाळी सीझनला चालून जाते सगळं. ओके. आता थ्रिप्सला कंट्रोल ठेवा फक्त. बऱ्यापैकी शेतकऱ्यांना म्हणजे रेग्युलर ट्रॅडिशनल तर माहिती आहे, ट्रॅप लावणं किंवा ह्या गोष्टी, त्यानंतर ट्रॅप हे फक्त आयडेंटिफिकेशनसाठी असतात, बरोबर आहे ना, आणि ते दुकानदाराच्या धंद्यासाठी, त्याचा विषय नाही सर. ट्रॅप थोडेफार लावले पाहिजे, जो शेतकरीला माहिती हे थ्रिप्स कुठले, माइट्स कुठला आहे किंवा आपण जे म्हणतो ॲफिड ॲसिड कुठले, त्याच्यावरती अटॅक करणारे बाबा फ्रूट फ्लाय, फ्रूट बरोबर सुद्धा अटॅक करते, फ्रूट फ्लाय सुद्धा अटॅक करते. तर त्याचं आपल्या क्षेत्रामध्ये पिवळे, निळे, पांढरे ट्रॅप आपण लावतो की वेगवेगळ्या प्रकारचे किडे त्या ट्रॅपला अटॅक होते. आपल्याला कळतं की इन्फेस्टेशन किती झाले, त्याला छोटे छोटे स्क्वेअर पण असतात, ते आपल्याला आयडेंटिफायसाठी असतात की कुठलं इन्फेस्टेशन झाले, इन्फेक्शन झाले आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कुठला स्प्रे घ्यायचा याच्यासाठी असतात. ते आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हे माहिती आहे की जे रेग्युलर आपले पेस्ट अँड डिसीज आहेत ते शेतकऱ्यांना बऱ्यापैकी माहिती आहेत, पण आता हे फ्रूट फ्लाय असेल, आपण फळमाशी, खूप अटॅक होतो ह्या दिवसात. काय होतं पावसाळ्यामध्ये ते पण सांगतो. काय माहिती का, आंबा मार्केटमध्ये आता आलेला आहे आपले. तर आता माझ्या आम्हाला जे शिक्षक होते हॉर्टिकल्चरला, एंटोमॉलॉजी, त्यांनी सांगितलं की त्यांच्या असं बोलण्यात होतं, त्यांचं पण आता लेखी कुठं नाही आहे, पण एक फ्रूट फ्लायचा एरिया 2 ते 3 किलोमीटर असतो. म्हणजे विश्वास सुद्धा कोणी ठेवू शकत नाही. आणि आपल्या त्या ट्रॅपमध्ये तर एवढे सापडतात, जेवढे जास्त ट्रॅप लावतात, मिथाइल युजिनॉल नावाचं एक लिव्हर असतं ते वापरतात त्याच्यामध्ये, ते पण मी सांगतो काय ते. तर आता चर्चा आपण होऊ द्या, थोडं वास्ट होऊ द्या व्हिडिओ, पण आपण त्याच्यावरती बोलूया, म्हणजे पूर्ण शेतकऱ्याचे व्हिडिओ बघते त्याला 100% आपल्याला त्याला नॉलेज भेटेल. तर विषय काय आहे, जे ट्रॅप आपण लावतो किंवा आपण जे फ्रूट फ्लाय म्हणतो, आता आंबा गेलेला आहे मार्केटमधून, आता जूनला आपल्या इथं आंबा कधी पिकतोय, मे एंडला पिकतो किंवा 15 जूनपर्यंत आपल्या इथं आंबा असतो. जो आंब्याचा जे कातड आहे किंवा आंबा जो सडलेला असतो, जिथं पडलेला असतो, तिथं फ्रूट फ्लाय आता जगत असते पूर्ण उन्हाळाभर. आंबा असेल, पेरू असेल, जांभूळ
जांभूळ असेल ह्याच्यावरती आता त्याची उपजीविका करते. ओके. मग त्याच्यानंतर ती काय करणार आहे माहिती आहे का, जिथं घाण साचलेलं असेल किंवा जनावरांची गोटे असतील काय असतील त्या ठिकाणी त्याचे ते वास्तव्य ठेवणार, तिथं अंडे घालणार, तिथं त्याची उपजीविका बघणार. पण ज्याही वेळेस फळ सेटिंग होईल, आता ते काय आहे ते कशी, एवढा माझा अजून तरी अभ्यास नाही, एवढं 5-6 वर्ष मला काय जाणवलं नाही, पण ह्या कलिंगडाकडेच का अट्रॅक्ट होते. आता काही शेतकऱ्यांचा असं ते त्यांचा समज आहे का त्यांचा अभ्यास आहे माहित नाही, पण बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जो ते मिथॅलिझोनल जे देताय आम्हाला, तर त्याच्यामुळेच आम्हाला जास्त problem हा होतो. बरोबर आहे, तर खरं आहे ते. पण ह्याचं आता काय काही करायचं कंपन्या आपल्यावर आक्षेप घेतात तयार करणाऱ्या व्हायचे किंवा ते आमच्या मुळावर ओढ लागे काय. तर सर एक फिमेलचं लिव्हर काढलेलं असतं मिथॅलिझोनल नावाचं, ते त्याच्यामध्ये लिव्हर त्या ट्रॅपमध्ये टाकलेलं असतं आणि मग त्याच्याकडे मेल अट्रॅक्ट होतो. अच्छा. मेल अट्रॅक्ट झाल्यानंतर काय होतं की त्या मेलचं त्या एरियामधलं पॉप्युलेशन कमी होतं आणि पॉप्युलेशन कमी झालं की आपसुकच फिमेलला त्याचं मीटिंग नाही झाल्यामुळं ती डेट होती. मग त्याचा पिरियड किती दिवसाचा आहे सर? 8-10 दिवसाचा पिरियड आहे आफ्टर एग हॅचिंग टू ह्याच्यापर्यंत आपण जे म्हणू शकतो की एक अडल्टपर्यंत, म्हणजे एग, लार्वी, प्युपी आणि अडल्ट. आता तर एग लेइंग कधी करतं? सनडस्ट ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस असेल आपली, त्यावेळेस डस्ट टाईम जो असतो दिवस मावळत त्यावेळेस ते एग लेइंग करत असते माशी. त्या एग लेइंगपासून ती जी आपण एक निम्फ आणि ज्यावेळेस ही तर लार्वी तयार होणार आहे त्याची, लार्वीचा पिरियड काहीतरी 1-2 दिवसाचा असतो तिचा फ्रूट फ्लायचा, आणि त्याच्यानंतर मग ती अडल्ट हा 8-10-15 दिवसापर्यंत काहीतरी जगतो. मला आपण त्याबद्दल प्रॉपर नॉलेज नाही, आपण भाष्य कमी करूया त्याबद्दल, पण एक त्याचा 15-20 दिवसाचा जो पिरियड आहे ना त्याच्यामध्ये, तेवढा पिरियड असतो. मग त्याच्यामध्ये ते आपण ट्रॅप लावणार आणि त्याच्यानंतर तिचं ते मेलचं पॉप्युलेशन कमी होणार आणि मग त्याच्याबरोबर फिमेलचं पॉप्युलेशन कमी होणार त्याचं मीटिंग न झाल्यामुळे. ते खूप खूप भयानक गोष्ट आहे. आणि जेवढं तुम्ही गोष्ट आहे पण तीच आपल्याला शेतकऱ्यांना तीच काय आहे की तुम्ही जेवढं जास्त ट्रॅप लावताल तेवढं तुमची मेल तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे आणि त्या मेल मग आपसूक फिमेल येणार आहे. मेल आणि फिमेल येणार आहेत आणि फिमेल आलेली फिमेल त्यात जाणार आहे का? नाही जाणार, फिमेल बाहेर राहणार आहे. मग फिमेल बाहेर राहिल्यामुळं फिमेल काय काम करणार आहे? ते बरोबर करायचं. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं जास्त ट्रॅप लावाल तेवढं तुमचं जास्त नुकसान. ट्रॅप लावायला पाहिजे, लावा तुम्ही. आता म्हणजे बरं का, आम्ही तर आजपर्यंत लावत आलेलो आहे, लावायला पाहिजे ट्रॅप लावायचे, पण काही प्रमाणात लावले पाहिजे. आपण कंडिशन बघून लावले पाहिजे. ती त्यावेळेची कंडिशन काय, तिथं खरंच पॉप्युलेशन आहे का. तुम्ही नसताना माल बोलून घेताय. मग जर तुम्हाला वाटते की बाबा हाय खरंच कुठंतरी डंक मारलेला आहे, आपल्या भाषेत डंक मारलाय म्हणजे तिकडे आपल्याकडे फळाला डंक मार, तर तिथं डंक मारलेला असेल काय असेल तरच मार, नाही तर सरळ मिओथ्री तुम्ही सिडियल जीवाग्रोचं किंवा अजून वेगवेगळ्या कंपन्यांचे ते येतात की ते संध्याकाळच्या वेळेस डस्ट टाईमला ज्यावेळेस माशी फिरत असते त्यावेळेस तुम्ही मारून टाका आणि त्याचा विषय ड्रॉप करून टाका. तेवढंच एक पर्याय, तर दुसरा काही पर्याय नाही. हां, काय नाही. त्यानंतर आता दुसरा विषय राहतो हार्वेस्टिंगचा किंवा पावसाळ्यातलं हार्वेस्टिंग. तर बरेच प्रॉब्लेम आहेत पावसाळ्यामध्ये. अजून ते लागवडीचं आपण सांगितलं दक्षिण उत्तर करणं वगैरे किंवा काय रोग, डावणीला पण बऱ्यापैकी बळी पडला. आबाळ आलं काय आलं की लगेच डावणीला बुरी ज्या गोष्टी ना सर, ह्याला बऱ्यापैकी लोकांना म्हणजे ते तो हे फॉस्फरसची डिफिशियन्सी जमणे असतील काय असतील तर त्याचा आठवा आलाय. आपण शेतकऱ्यांच्या भाषेत म्हणतो तर आठवा आलाय. डेबर सारखे मॉलिक्युल आले चांगले, त्यामुळे शेतकऱ्यांना तो प्रश्न राहिलेला नाही. आता आपल्याला सांगायचं हे की ही व्हरायटी आपण लावतोय तर पावसाळ्यात थोडंसं डिले होऊ शकतं हार्वेस्टिंग. होतच प्रत्येक व्हरायटी ही 4-5 दिवस ससेप्टेबल आहे का, किंवा त्याला ती ऍक्च्युली जी व्हरायटी आहेत ना, आता नवीन ज्या व्हरायटी आल्यात ना, त्या काही व्हरायटी बऱ्यापैकी आहेत ज्याच्यात जास्त सर बघा जी लई क्वालिटी असतं ना त्याच्यामध्ये काही ना काही ड्रॉबॅक असतो. बघा ह्या व्हरायटीचे एक विशेष आहे की 4 ते 5 दिवस व्हरायटी लेट जाते आणि पावसाळ्यात तर आपसूक थंडीपर्यंत 60, 65, 70 दिवसापर्यंत व्हरायटी. बाकी व्हरायटी पण घेतात हो. किती दिवसात आता जर लावली 1 जूनला तर 60 दिवसात निघेल. तू जेवढं लेट करतात तेवढं 5-5 दिवस, म्हणजे एक 70-75 दिवसापर्यंत सुद्धा प्लॉट लेट होऊ शकतो. आणि हा 55 दिवसात 50 दिवसात पण आता प्लॉट निघेल, 50 दिवसातून प्लॉट निघेल आफ्टर सीड सोईंग टेम्परेचरच्या हिशोबाने. ह्याचा जो ज्युवेनाइल पिरियड आहे ना, म्हणजे सीड सोईंग टू फ्लॉवरिंग, ज्युवेनाइल पिरियड आहे ती थोडासा डिले होऊ शकतो, म्हणजे ग्रोथ घेईपर्यंत वगैरे थोडासा 3-4 दिवस तिथंच खरं तर व्हरायटी समजते आपल्याला. ज्युवेनाइल पिरियड जो असतो आफ्टर सीड सोईंग टू फ्लॉवरिंग तो महत्वाचा. तो जेवढा कमी होईल तेवढं सेटिंग फास्ट आणि नंतर फ्रुटिंग पण फास्ट. रोपांना प्रिफरन्स देणं, रोपांना प्रिफरन्स देणं चांगलंच आहे. रोपांचं असलं असं काय नाही, ह्या वातावरणात बिया पण चांगल्या. महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा राहिला तुम्हाला की बी लावलं पाहिजे की रोपं लावली पाहिजे पावसाळ्यात? बजेट महत्वाचं आहे. तेच विषय. जर चांगलं बजेट असेल तर तुम्हाला बजेट वाचवायचं असेल तर बीज लावलेलं चांगलं. ह्या वातावरणात काय म्हणतो आपण, गाप चांगला असतो, वातावरण म्हणजे जी जर्मिनेशनची जी कंडिशन असते ती चांगली असते, जर्मिनेशन चांगलं बसतं. त्यामुळे बिया लावले तरी काय जर्मिनेशन चांगलं बसतं.
ह्या सीझनला म्हणजे थोडंसं उभं असते जमिनीमध्ये, हा, थोडंसं हा. हिट असल्यामुळे ते मेंटेन होतं आणि अच्छा. चांगलं उगवलं जातं. पण ते जमिनीत 15 दिवस काढून घेते ना तुमचं टाइम. हा तेवढा मग पिरियड वाचतोच की, मग डिले होतोच त्याचा की. जो तुम्ही म्हणताय तो जुवेनाइल बर्ड आहे त्याचा महत्वाचा. हा बघा ना, आज तो- रोजी सगळ्यात महत्वाचं भाष्य करायचं त्याच्यात तर- रिस्क घेण्यापेक्षा जर ते नर्सरीला दिलं तर हा ते चांगले. risk आहे. आज रोजी तुमची fee नर्सरीमध्ये होते. आम्ही जे काम करतोय ते 3-4 आम्ही नर्सरी आपल्या कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, दौंड आणि करमाळा भागामध्ये आपल्याकडे डिस्ट्रीब्युटरशिप आहे बऱ्याच कंपन्यांची, आपण काम करतोय. तर बऱ्याच लोकांनी आणि मी सुद्धा एक 15-20 हजार रुपये मी टाकून दिले. वैयक्तिक आमचे कुळधरांचे मित्र आहेत, आविल आणि जामखेडचे मित्र आहेत, श्रीगोंद्याचे मित्र आहेत, अजून बरेच जण आहेत, इथे मिरजगावचे मित्र आहेत. त्या सगळ्यांनी रोपं टाकून दिलेले आहेत आज रोजी. अच्छा. 15-15, 20-20 हजार आज फेकून म्हणजे द्यायची आता अवस्था. चान्स आहे म्हणायचं. चान्स Scope आहे म्हणजे भरपूर 100% चान्स आहे की काय झालेलं आहे, आपल्या कर्जतला पाणी येणार होतं, आहे. पण काही कारणास्तव ते पाणी आलेलं नाही. 15 तारखेला 15 मेलाच पाणी येणार होतं. ते न आल्यामुळं जो कॅनलच्या पट्ट्यात जे लागवडी होतात आपल्याकडे भरपूर, त्या लागवडी थांबलेल्या आहेत. आणि आज रोजी अशी कंडिशन झाली की आतापर्यंत आटापिटा करून कसं तरी भागला. त्यात अवकाळ्याला, त्या अवकाळ्याने थोडंसं चांगलं केलं की जी स्टँडिंग पिकं होती ती भागलं त्यांचं. आणि आज रोजी अशी कंडिशन कुणीच लावायला काय तयार नाही. मिरचीची लागवड एक रोप सुद्धा बाहेर जाणार नर्सरीची, अशी कंडिशन झाली. त्यामुळं नक्की वाव आहे. तुरीचं त्यात आपण आंतरपीक घेणार आहे, त्यामुळं मी मग पहिल्यांदाच आपलं टायटल ह्या व्हरायटीला तुरी सोबत केलं तर काय हा problem काही नाही काही प्रॉब्लेम. तुरी सोबत चांगली येते. तूर तुमची चांगल्या कंपनीची 85ची जीओडी लावा, किंवा जी 85ची जीओडी पण त्याच्याबद्दल थोडं बोलूयात की ती व्हरायटी पण रेजिस्टर आहे बऱ्याच किडी रोगांना आणि उत्पन्न चांगले. ती पण डिले होती बरं का, म्हणजे ती पण व्हरायटी 5-5.5 महिने घेते. म्हणजे ज्या व्हरायटीमध्ये काही चांगले जीन असतील ना सर, तिथं त्यांचं एक किती थोडासा डिले होतात. पण 15 दिवस डिले झाले म्हणून काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला परत गावरान कांदा आपण त्यामध्ये करू शकतो. अच्छा. उत्पन्नासाठी जास्त येतो व्हरायटी. ही पण व्हरायटी चांगली, आपसूक उत्पन्न याचं जास्तच निघतं. पावसाळ्यामध्ये थोडंसं टनेज जास्त निघतं, वातावरण सुटेबल असतं. आणि कलिंगड लावायला मला तर काय अडचण वाटत नाही बरं का. कलिंगड हे लागलं पाहिजे, मार्केट चांगलं राहतं कलिंगडाला. ज्यावेळेस सप्टेंबर-ऑक्टोबर हिट असते, सप्टेंबरला हिट असते, ऑक्टोबरला हिट, दिल्ली कटिंगला हा माल जातो चांगला. जून-जुलैचा माल समजा अगोदरच जातो. तुम्ही मार्केट राहायचे चान्सेस एक तर दसऱ्याच्या टायमाला पण भरपूर असतात, नवरात्रात. त्याच्या अगोदर गणपतीच्या वेळेस सुद्धा चांगलं मार्केट राहतं. ओके. दिंड्या निघायच्या आसपास ज्यावेळेस आपली आषाढी वारीची दिंडी निघते त्यावेळेस लागवडी झाल्या त्याचे सुद्धा पैसे भरपूर होतात कलिंगडाचे. हे पण महत्वाचं आणि आंतरपीक असल्यामुळे सर फायदा काय माहिती का, म्हणजे सरासरी बोलायचं आता कॅल्क्युलेशन मी कधी काही जास्त सांगत नाही बरं का. कॅल्क्युलेशन सांगितलं की लोक ट्रोल करतात, तुम्ही नुसतं बोलता सांगता आणि लोकांचं उत्पन्न येत नाही. तर एक 30-35 हजार रुपये माझ्या माहितीप्रमाणे कलिंगडाचा खर्च धरून चालायचा, बी असेल तर. आणि ग्रुप असेल तर एक 40-50 हजार रुपये कलिंगडाचे धरून चालायचे, जर तो शेतकरी प्रॉपर व्यवस्थित असेल, त्याने केलेला अगोदर असेल तर. बिया कुठं कुठं उपलब्ध होतील आपल्या? बिया आपल्या पूर्ण नगरमध्ये आहे अवेलेबल, परत कर्जतमध्ये आहे, माजलगावमध्ये आहे, श्रीगोंद्यामध्ये आहे, तुमच्या इथं बारडगावला आहे, केशरनंदन ॲग्रो आमच्याकडे अवेलेबल होतं. बऱ्याच ठिकाणी त्यांचे डीलर आहेत, करमाळ्यामध्ये आहे, बारामतीमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी ते मला कमेंट केलं तर मी त्यांचे नंबर देईन, तुम्हाला सांगून जाईल. बऱ्याच ठिकाणी डीलर त्यांचे उपलब्ध आहेत की, आणि कुठून बी डायरेक्ट मोठे मोठे डिस्ट्रीब्युटर आहेत पुण्यासारख्या, नगरसारख्या भागातून, तिथून सुद्धा अवेलेबल होऊ शकतं शेतकऱ्यांना. तर अजून महत्त्वाचा विषय काय राहतो की आळीचा एक प्रॉब्लेम सर, असा प्रॉब्लेम जाणवतो की ज्या वेळेस फ्रुटिंग होतं आणि वेली पण भरपूर वाढलेल्या असतात पावसात, त्यावेळेस आळी खालून अटॅक केलेला आपल्याला दिसत नाही. आणि एखादा स्प्रे जरी केला तरी तिथं अटकाव आळीचं भेटत नाही. तर त्यासाठी काय करायचं माहिती का, HTPचे जे स्प्रे असतील किंवा ड्रोन असेल, ड्रोननं जे हेवी खाली थोडंसं ड्रोन हे करून एक 4-5 फुटाच्या अंतरावरती ठेवून हेवी स्प्रे झाला पाहिजे. अच्छा. हां, की त्यावेळेस एखादं कॉन्टॅक्ट आपल्यालाच घ्यावं लागतं. ट्रायल आपण आता लास्ट इयर तर आपण घेतली होती एक टाईम, किंवा ड्रोननं बऱ्यापैकी कव्हरेज आलेलं भेटते. फास्ट त्याचं गेलं पाहिजे, त्याची स्फटिक आहेत जे आपण म्हणतो दवबिंदू आहेत, त्या द्रावण त्या ह्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कॉन्टॅक्ट एखादं टाकायचं त्या आळीमध्ये, एखादं सिस्टमॅटिक टाकायचं. कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक मिळून असतो त्या आळीवरती ती स्प्रे झाला पाहिजे वेलींवरती, तरच त्या आळी कंट्रोलमध्ये येते. HTPच्या स्प्रेशिवाय ती कंट्रोल बॅटरीच्या स्प्रेने, हँडपंपनी फवारणंच शक्य होत नाही. हां, नाही पावसाळ्याचा तो प्रॉब्लेम मोठा आहे. अजून एक प्रकार करू शकतो की पावसाळ्यामध्ये 2-3 बेड एकत्र करून अशी वेली सारून 3 बेडच्या वेली एकत्र सारून आपण त्याच्यामधून वाटकर तयार करू शकतो आणि स्प्रे घेऊ शकतो. हां, ते पण चांगलं आहे. पण आता टेक्नॉलॉजी निघली ड्रोन वगैरे, त्यामुळे ड्रोन वगैरेमुळं किंवा HTPचे हेवी स्प्रेमुळं आपण ते स्प्रे घेऊ शकतो आणि आळीचा अटकाव करू शकतो. शेतकऱ्यांना कसं अडचणी पण खूप असतात ना पावसाळ्याच्या, म्हणजे दलदल असते, वेली वाढलेले असतात, आतमध्ये काय दिसत हा, सापांचं प्रमाण असते, विचुकाटा आपण म्हणतो ते साप एवढं मोठ्या प्रमाणात असतात की सांगू शकत नाही. कुकडी वगैरे जे काय म्हणजे कॅनल वगैरे झाले ते, त्यामुळे वेगळ्या वेगळ्या विषारी सापांचं प्रमाण वाढलेलं, ते शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची. बघितले नव्हते ते आता. त्याच्यामुळं ड्रोन सारखं असेल किंवा वेगवेगळे हेवी स्प्रे असतील
ते तुम्ही वापरू शकता. थोडा खर्च होतात, पण आपल्याला जिथे जायची भीती वाटते किंवा खरंच आमच्यात 1-2 शेतकरी माझे बाहेर रोपं गेलती, ते सर्पदंश झाला होता. म्हणजे त्यांचं नशीब चांगलं की कोणी दगावलं नाही, काय नाही. 2 शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सर्पदंश झालेला आहे स्प्रे करताना. त्या बॅटरीच्या काय होतं हे पण महत्त्वाचं मुद्दा आहे. आवाज चालू असतो आणि ते घाबरतं प्राणी. तो प्राणी घाबरल्यामुळे त्याला जर पाया वगैरे पडला तर ते दंश करतो 100%. पण तेवढी काळजी आपण तिथे घेतली पाहिजे. त्यासाठी एकतर ड्रोन वगैरे पाहिजे. उंच बूट वगैरे जे हा, उंच बूट एक त्याला पर्याय आहे. किंवा काही शेतकरी हुशार असतात बघा, एक काठी घेऊन कुणी एक जण पुढे चालतो, बघत चालतो, त्याच्यानंतर पाठीमागे चालतो, किंवा जागा सारत एक पुढे चालतो, 1-2 स्प्रे केले पाहिजे असं. बरोबर. आता एक शेवटचा एका मिनिटात आम्हाला सगळ्या ह्याचा सारांश शेवटच्या एका मिनिटात सांगा. कशाबद्दल बोलायचं? जी आता चर्चा केली त्याचा एक सारांश की टिप्स म्हणून शेतकऱ्यांना पावसाळी कलिंगड लागवडीच्या टिप्स म्हणून एका मिनिटात आम्हाला समजून सांगा. हा, आता विषय काय, तुम्ही जमीन चांगली निवडली पाहिजे, निचऱ्याची जमीन निवडली पाहिजे, व्हरायटी चांगली निवडली पाहिजे जी पावसाळ्यामध्ये चालणार आहे ती. फॉर एक्झाम्पल आणि जॉन्सन आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या इतर कंपन्यांच्या व्हरायटी आहेत ते पण तुम्ही रिकमेंड करू शकता. आणि तुमचं जे प्रॅक्टिसेस आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं प्रिव्हेंटिव्ह, तुमचे स्प्रे असतील, सगळं काय असेल ते अगोदर गेलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये रोग पडला, एखादा आळी वगैरे किंवा डावणी भुरी, तर ते लवकर कंट्रोल होत नाही. ते तुमचं प्रिव्हेंटिव्ह झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जो रानातला माल निघणार आहे त्याला रस्ता पाहिजे. चिखल नसल्याला रस्ता पाहिजे. तिथं कमीत कमी ट्रॅक्टर तरी गेला पाहिजे. आणि जास्त फळ तिथं गोंधळ नाही पाहिजे किंवा ते खूप गोलमडलं नाही पाहिजे. एकदा कटून भरलं की ते डायरेक्ट त्या ट्रकमध्येच गेलं पाहिजे बाहेर. म्हणजे त्याचा रस्ता हा खूप महत्त्वाचा आहे. आणि पाण्याचं नियोजन प्रॉपर पाहिजे. तुमच्या डिपे भरणार असतील, पूल पाडणार असतील, किंवा काय तुमचं जनरेटर म्हणा किंवा एखादी गोष्ट म्हणा, ते तातडीने तिथं अवेलेबल पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही करण्यापेक्षा थोडं बाय म्हणजे स्टेप बाय हे महत्त्वाचं सांगणार आहे की 1 एकर आता केल्यानंतर 4-5 दिवसाच्या अंतर आणि 10 दिवसाच्या कमीत कमी 10 ते 15 दिवसाच्या गॅपनंतर तुम्ही दुसरं करा. एकाच वेळी जास्त लावू नका. म्हणजे एकाला रेट सापडला नाही सापडला तरी तशा टप्प्यात तुमच्याकडे रोपं अवेलेबल असतात. रोपं बी असतात आणि बिया लावलं तरी चालतात, किंवा रोपं पण आपण देऊ शकतो. अरे आपण तर 100% माझी नर्सरी ही कृषी भर हायटेक नर्सरी नावाने शिंपोऱ्याला नर्सरी, आपण काही जास्त जाहिरात करत नाही. पण 100% माझ्याकडं कलिंगड खरबूज हे बुकिंगच असतं. एक्स्ट्रा आम्ही शक्यतो काय टाकत नाही. जर गरज पडली तर मोठा फ्लो असेल, 2 लाख 3 लाख रोपं पडलेले असेल तरच एक्स्ट्रा टाकून देतो. काय कॅन्सल वगैरे झालं तर असा विषय. त्यामुळं व्हरायटी सिलेक्शन महत्त्वाचं आहे, तुमचं पेस्ट कंट्रोल महत्त्वाचं आहे, तुमचं जमीन महत्त्वाची, आणि तुमचं हार्वेस्टिंग नंतर तुमचा माल व्यवस्थित मार्केटला गेला पाहिजे. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला की जॉन्सन ह्या व्हरायटीला घेणारे कोण व्यापारी आहेत का? जॉन्सनला घेणारे व्यापारी सगळ्यात मोठा प्रश्न तो असतो, आम्ही लावू आणू चांगले त्याची व्हरायटी देखभाल करून आणू, त्याचा काही विषय नाही. पण त्याच्यानंतर जे हार्वेस्टिंगच्या नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आलेला माल विकायचा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. विकण्यासाठी ही व्हरायटीज व्यापाऱ्यांनी आणलेली. ज्यावेळेस ट्रायलला दिलं होतं त्यांनी, कैलास बोर्डे सर आहेत त्यांचे मार्केटिंग मॅनेजर, त्यांनी बीड भागात काय किंवा आपल्या जामखेड भागात काय मटेरियल दिलं होतं, तर ते व्यापाऱ्यांमार्फतच हे आमचे विक्रम गालम्या शिंदेचे तिकडे बाळू शेंडकर आहेत किंवा इंदूस बागवान आहेत करमाळ्याचे. अजून मी काही नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन, किंवा काय असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. तर तुमचा नंबर सांगा, तुम्हाला काय प्रश्न असतील तरी शेतकरी विचारतील. ओके.